22 सप्टेंबर नंतर जीएसटी कमी होणार आहे. New era of growth. Lower GST, higher growth for India's future. त्याचा फायदा हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स होणार आहे. याबद्दलची गुड न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल. मित्रांनो, याच व्हिडिओमध्ये त्याच्याशी रिलेटेड अजून काही प्रश्न आपण घेणार आहोत की जे लोकांना कन्फ्यूज करतायत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, मी भुजंगराव शेळके. इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स असेल किंवा टर्म इन्शुरन्स असेल किंवा बाकीचे काही इन्शुरन्स असतील, पर्टिक्युलरली आपण बोलतोय हेल्थ आणि टर्म बद्दल, तर याचे रेट्स कमी होणार आहेत बिकॉज ऑफ जीएसटी. त्याच्यावरचं जीएसटी संपूर्णपणे माफ करण्यात येणार आहे 22 तारखेनंतर. ज्यांनी इन्शुरन्स घेतला नसेल तर त्यांनी कंपल्सरी घेणं गरजेचं आहे, कारण ही एक चैनीची वस्तू नाही तर अत्यावश्यक गोष्ट आहे. श्रीमंतीकडे वाटचाल करण्यासाठी आपण राबतोय, खूप मेहनत घेतोय, पण एक लक्षात घ्या, श्रीमंती आपली जी पण काय आहे ती एक मायनस नाही करायची असेल तर तुम्हाला इन्शुरन्स घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हा इन्शुरन्स आता आपल्याला स्वस्तात भेटतोय, ह्याचा फायदा करून घेतला पाहिजे आपण. या रिलेटेड काही लोकांचा असा प्रश्न असेल की ज्यांचे रिन्युअल्स, म्हणजे ऑलरेडी ज्यांनी इन्शुरन्स घेतलाय त्यांचं रिन्युअल 22 सप्टेंबरच्या अगोदर असेल तर त्यांनी ग्रेस पिरियड मध्ये जाऊन, म्हणजे 22 तारखेनंतर जर रिन्युअल केलं तर त्यांना जीएसटीचा फायदा होणार आहे का? तर मित्रांनो, तसं नाही आहे. 22 तारखेनंतरच जर त्याचं रिन्युअल असेल किंवा नवीन पॉलिसी असेल तर त्यांच्यासाठीच हा नवीन जीएसटी किंवा नील जीएसटी ऍप्लिकेबल होणार आहे. बरं, काही जणांचा असाही प्रश्न असेल की ज्यांनी 3 वर्षाचे ऍडव्हान्स पे करून इन्शुरन्स घेतलेले आहेत तर त्यांच्यासाठी रिफंड होणार आहे का जीएसटी? तर नाही मित्रांनो, तो ऑलरेडी पे केलेला असेल तर तो रिफंड नाही होणार. याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही अजून जर डिले करत असाल, मे माइट बी, एक शक्यता आहे की इन्शुरन्स कंपन्या आयटीसी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिटच्या बेनिफिटसाठी सुद्धा कदाचित ह्याचे प्रीमियम वाढवू शकतात. सो वाट पाहू नका, तुमचा फंड रेडी ठेवा. जसं 22 तारीख येईल तसं पटापट इन्शुरन्स घ्या आणि तुमची श्रीमंती मायनस नाही होणार याची खात्री करून घ्या. या रिलेटेड काही प्रश्न असतील तर नक्की प्रश्न विचारा. आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ आणि तुम्हाला हवी ती सर्व्हिस देऊ. धन्यवाद.